देशाच्या उत्तर आणि पश्चिमेकडच्या भागात विविध लष्करी स्थानांवर पाकिस्ताननं केलेल्या सर्व हल्ल्यांना भारताच्या सशस्त्र दलांनी केलं निष्प्रभ. हवाई संरक्षण प्रणालीची अभूतपूर्व कामगिरी. सत्वारी, सांबा, आरेसपुरा आणि अर्निया या भागांवर सोडण्यात आलेली 8 क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीनं केली नष्ट. पाकिस्तानचे स्वार्म नावाचे 50पेक्षा जास्त ड्रोन्स नष्ट केल्याची संरक्षण दलांची माहिती. L-70 आणि शिल्का प्रणालीचं मोलाचं योगदान. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्याचं हमासच्या इस्रायलवर होणाऱ्या हल्ल्यांशी साम्य. गेल्या महिन्यात ISI आणि हमास यांची POKमध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. गुजरातमध्ये भूज, राजस्थानमध्ये बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमेर आणि जोधपूरमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ब्लॅकआउट जाहीर. चंदीगडमध्ये हवाई तळावर ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन सकाळी वाजवण्यात आला सायरन. तिथल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना. जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न सीमा सुरक्षा दलानं उधळून लावला. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालकांशी आणि विमानतळ सुरक्षेबाबत CISFच्या महासंचालकांशी चर्चा. जयशंकर यांनी युरोपियन युनियनसह अमेरिके आणि इटलीच्या परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद. पाकिस्ताननं अधिक तणावाची स्थिती निर्माण केल्यास भारत त्याला कठोरपणे उत्तर देईल. जयशंकर. दहशतवादी गटांना कोणत्याही प्रकारचं पाठबळ मिळणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी पाकिस्ताननं ठोस पावलं उचलावीत. अमेरिकेनं पाकिस्तानला सुनावलं. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतातील 24 विमानतळ पुढील आदेशापर्यंत बंद. पाकिस्तान दहशतवादाला पोषण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा वापर करत असल्यामुळे पाकिस्तानला कोणत्याही प्रकारचं कर्ज देऊ नये. भारताची IMFकडे आग्रही मागणी. पाकिस्तानी समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची सुनियोजित मोहीम. या जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला आणि अफवांना जनतेनं बळी पडू नये, सरकारचं आवाहन. कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रिव्होस्ट यांची 267वे पोप म्हणून निवड. आणि खेलो इंडिया स्पर्धेत 55 पदकं पटकावत महाराष्ट्रातलं पदक तालिकेतलं अव्वल स्थान कायम.